माई साहेब, मुलं आता मोठी झाली. बजाबा, 20 वर्षाची सवय आहे माझी. हो. या दोघांना भरवल्याशिवाय मी कधी जेवले नाही. काका, तुम्ही पण जेवून घ्या आता. अरे जेवीन रे पोरानो, जेवीन. तुम्ही जेवलात ना की माझं पोट भरलं. अरे ते मुळीच ऐकायचं नाही. माई, आमची जेवायला वाट बघू नकोस. का रे? अगं माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. मी आणि रमेश तिकडे जेवायला जाणार. माई उठतो. बजाबा, आता घरात सून याविषयी वाटते. का हो, का हसलात? अहो, सूनबाईला भेटायला चालल्यात माधवराव उद्या. म्हणजे? अहो माई साहेब, उद्या त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, मित्राचा नाही. बजाबा जी, तुम्ही पाहिलीत तिला? माधवरावांच्या कपाटात फोटो पाहिला होता. कशी आहे? छान, सुंदर. बजाबा जी, तुम्ही म्हणतात तेच खरं. मुलं आता मोठी झाली. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वेलकम. विश यू हॅपी बर्थडे. ओहो, थँक्यू. आउच, यू नॉटी. लग्नानंतर सांभाळू ना बहिणी. तिला कशाला, मला सांग बाबा. हाय माधव. हाय. मी ओळख करून देते. हा रमेश. हाय. रमेश, ही नीमा. हॅलो. हाय. हाय. हा ड्रेस खूप छान दिसतो तुम्हाला. माधव, तुझा भाऊ तुझ्यापेक्षा हुशार निघाला बरं का? बहुतेक. बाय द वे, कुठल्या कॉलेजमध्ये शिकता आपण? मी रिया कॉलेज. आय सी. रुया. हाय अजय. हाय, हाय यू? मजेत. एक्सक्यूज मी. Hello, young man. How are you? Fine. Excuse me. Oh, yeah. काय समजतं स्वतःला कोण जाणे? मनीषा, हे पकड रे जरा. मनीषा, मनीषा, मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. हे बघ, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू समजतेस असलं काही नाहीये. अगं माझे तिच्याशी कसलेही संबंध नाहीये. तुझी शपथ घेऊन सांगतो. हे आय लव्ह यू. रिअली आय लव्ह यू. हे बघ, तू गप्पा बैस. उगाच मला त्रास देऊ नकोस. अगं पण रे. हाय. हाय. बस ना ग, कार तुझीच आहे. अच्छा. हो, आणि हा बंदा देखील आपलाच आहे. नाटकी संवाद फार चांगले बोलतोस तू. हे नाटक नाही निमा. माझ्या मनानं तुझ्या मनाला घातलेली साध आहे. खरंच, तू भेटल्यापासून माझ्या मनाला फक्त एकच ध्यास लागलाय, तुझ्या नावाचा. निमा, माझ्याशी लग्न करशील? आयुष्यभर तुला काही कमी पडू देणार नाही. अगदी फुलासारखं जपे. बस ना प्लीज. तुम्ही हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलाय ना? हो माई. रमेश, माधव, तुमच्या प्रेमालाही माझा विरोध नाही आणि लग्नालाही नाही. पण प्रेमात माणूस आंधळा होतो. नाही माई, तसं नाहीये. रमा आणि निमा खरंच खूप चांगल्या मुली आहेत. मला आणि रमेशला हव्या होत्या अगदी तशाच आहेत. मग काहीच हरकत नाही. तुमच्या प्रेमावर जर तुमचा विश्वास असेल आणि दोन्ही मुली जर तुम्हाला आवडल्या असतील तर मला विरोध करायचं काही कारणच नाही.
माय यू आर ग्रेट रिअली. घे पाणी घे. काका तुम्ही चहा घेतला? हो घेतला ना. बजाबा, ए बजाबा, चहा घेऊन ये लवकर. जी. 1 मिनिट वहिनी साहेब. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय वहिनी साहेब, आपल्यापेक्षा जे वयाने मोठे असतात ना त्यांना अरे तुरे करू नये. बजाबा नोकर तर आहे. अच्छा, 8 दिवस झाले नाही तुम्हाला वहिनी घरात येऊन आणि अगदी मालकिणीच्या तोऱ्यात बोलताय. मस्त हा? छान. ए बजाबा, चहा आण लवकर. अरे वा, काय वहिनी नंबर 2, तुम्ही सुद्धा अगदी मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं ठरवलंय वाटतं. काय संस्कारच झाले नाही हो. माई जरा गाडीची चावी दे ना, रमाच्या भावाला भेटून येतो. हात टेबलावर आहेत, घे ना. आणि हे बघ, हं. गाडी फास्ट चालवायची नाही. हो ग. माई येतो ग. थांबा. या अशा ड्रेस मध्ये जाणार तू? माझ्या सुनानी आधुनिकतेच्या नावाखाली शरीराचं असं उघडं प्रशन केलेलं चालणार नाही मला. आज जा आणि आपलं सौंदर्य साडीत लपेटून या. आणि हे काय, तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र आंघोळ करताना काढून ठेवलेलं, विसरलो घालायला. आज मंगळसूत्र विसरलात, उद्या नवऱ्यानं विसराल. माझ्या तोंडाकडे काय बघताय? आज जा आणि कपडे बदला. काय रे, खरं तर नवरे म्हणून तुम्हा दोघांचंही लक्ष असायला हवं, पण तुम्ही डोळे असून आंधळे झालात. शी. रमा, अगं माझं जरा ऐक. आईच्या समोर असताना ओठ गच्च मिटून उभा होतास, तेव्हा बायकोची बाजू घ्यावीशी वाटली नाही तुला? कशी वाटणार? अजूनही कुकुला बाळ आहेस ना तू. अजूनही या बाळाला आईकडून भरवून घ्यावं लागतं. बाहेर जाण्यासाठी आईची परवानगी, मोटार चालवण्यासाठी आईची परवानगी, आईची परवानगी, आईची परवानगी. बायकोला भेटण्या अगोदर घेतली होतीस का तुझ्या आईची परवानगी? निमा, मी काय म्हणतो ते काही आहे, काय कायच नाहीये मला. या घरात आम्हाला कसली किंमत नाही, कळलं? अगं पण इनफ. आमच्या आवडी निवडींवर सुद्धा आता बंधनं घातली जातात. आम्ही काय कपडे नेसावेत हे सुद्धा आता ती म्हातारडी ठरवणार. रमा, माहेरी आलं की सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात असा गैरसमज झालेला दिसतोय बायकांचा. आमचा अपमान झालाय तिथे. काय वाईट सांगितलं का माईसाहेबांनी? प्रभाकर तू? हो मीच. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. यशाचं शिखर गाठायचं असेल तर अपमानाच्या पायऱ्या चढाव्याच लागतात माणसाला. अरे काय देशपांडे साहेब, पेमेंट करायचंय साहेब. पैसे पाठवायला सांगितले होते ना? पण पेमेंटचं अरे चालय पेमेंट. चंदू, नालायक, पैसे ठेव तिथे काढून. चालता हो इथून. पुन्हा तोंड दाखवायचं नाही मला. कंपनीत पाऊल टाकायचं नाही पुन्हा. चालता हो.
माई तू इथे सही कर, मी कंपनीकडे पेपर्स पाठवून देतो. हो करते. तू बोललास त्याच्याशी? हो. चंदू कुठं निघालास? मुंबईला. असा अचानक? जिथे आपला मान ठेवला जातो तिथेच थांबावं असं म्हणतात, नाही रमेश? जी फार चुरू बोलायला लागली तुझी. आणि ऑफिस मध्ये असं वागायला कुणी सांगितलं होतं तुला? आई, तो विषय संपलेला आहे आता. इतके पैसे कशाला लागतात तुला? यापुढे मी तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी हात पसरणार नाहीये. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग ठाऊक आहेत मला. माधव आणि माझा सोन्याचा नेकलेस सापडत नाहीये. काय? अगं बेडरूम मध्ये कुठेतरी ठेवला असेल, नीट बघ. सगळीकडे शोधला, कुठेही सापडत नाहीये. आपण बजाबाची खोली तपासूया. स्वतः वेंधळेपणाने वागायचं आणि मग दुसऱ्याबद्दल शंका घ्यायची. छान हा? मग काय वहिनी नंबर 2, तुमचा एखादा दागिना हरवला नाही ना? बघा बघा, सापडेल बघा. चंदू, अरे वा, तुला रागही येतो? रमेश, जेव्हा नीमा वहिनींनी काकांबद्दल शंका घेतली ना, तेव्हाच खरं तर तुझा पारा चढायला पाहिजे होता, कळलं? शंका तर तुझ्याबद्दल सुद्धा घेतली जाऊ शकते चंदू. हो ना, नेकलेस गायब झालाय आणि नेमके त्याच वेळेला चंदू भाऊजी मुंबईला निघाले. नाही, तोंड सांभाळून बोला. बस झाला हा तमाशा. चंदू भाऊजी, बॅग इकडे द्या. मी हार घेतलेला नाहीये वहिनी. बॅग इकडे द्या. अहो, अय्या, हा? रमा, तुझा नेकलेस. पाहिले तुमच्या भावाचे प्रताप? हेच संस्कार घडवलेत वाटतं. माई, खरंच सांगतो, तुझी शपथ मला माहित नाही ग. मला माहित नाही माझ्या बॅगेमध्ये हार कसा आला ते. माई, खरंच सांगतो. तुझे पैसे मिळवण्याचे मार्ग, तुझे पैसे मिळवण्याचे मार्ग. माई, माझं ऐकून घे, माई. तुझं काळं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस. माई, किती चटकन अविश्वास दाखवलास ग माझ्यावर. येतो मी, पण तू स्वतःला जप. या घरातलं वातावरण विषारी झालंय ग. स्वतःला जप तू बाई. मी येतो. काय आता तरी तुम्ही खुश आहात की नाही? प्रभा, शकुनी मामानी तुझ्या पुढे हात टेकले असते. नाहीतर काय, कसं बेमालुकी साधलंस तू. कुणालाही संशय आला नाही की रमाचा हार तू चंदूच्या बॅगेत लपवलास. म्हणजे चंदूने हार चोरला नव्हता? प्रभाकर असा खोटेपणा करून सख्या भावाला आयुष्यातनं उठवायचं म्हणजे? यात माझा काही स्वार्थ नाहीये. अरे पण अरे मी जे हे सगळं केलं हे तुमच्यासाठीच केलंय. एक लक्षात ठेवा, भावना आणि व्यवहार यांची कधीही गल्लत करू नका. अरे सप्तरंग कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार यापुढे तुम्हालाच सांभाळायचे. आणि अशा खेळी तर आपल्याला पुन्हा पुन्हा खेळावं लागणार आहे. ही तर डावाची सुरुवात आहे. डाव जिंकण्यासाठी आपल्याला राणीला देखील शह द्यायचे.